देशमुखचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर येत आहे। या संदर्भातली माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। तुरुंगात वाल्मिक कराडला कोणत्या दिवशी कोणती सुविधा मिळाली याची सगळी कुंडलीच एका अहवालातनं समोर आली आहे। जेलमध्ये कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट। न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली कुंडली। विरोधकांकडून टीकेची झोड। मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची, तो कोणाला द्यायची? ऊन पण करावं तर वाल्मिकनेच आणि जगावं पण वाल्मिकनेच। आपण येडे आहोत। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीडच नव्हे तर राज्यातील वातावरण ढवळून निघालं। आरोपीच्या अटकेसाठी बीडसह राज्यभरात मोर्चे काढण्यात आले। धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप सातत्यानं केला गेला, मात्र त्याला अटक होत नव्हती। राजकीय वरदहस्ता असल्यानंतरच कराडला अटक झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला। त्यानंतर कराड शरण आला, मात्र जेलमध्येही त्याला आरोपीप्रमाणे न वागवता व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप होऊ लागला। या संदर्भात आता धक्कादायक माहिती समोर आली। विशेष म्हणजे या माहितीमध्ये वेळ आणि तारखेसह उल्लेख करण्यात आलेला आहे। वाल्मिकला जेलमध्ये नियमबाह्य वस्तू आणि सेवांचा पुरवठा करण्यात येतोय। कर्मचाऱ्यांच्या फोनवरून त्याला फोन लावून दिले जात आहे। कारागृह प्रवेशावेळी कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांकडून त्याच्या साहित्याची झडती घेतली जात नाहीये। तुरुंगात त्याला स्पेशल चहा आणि अन्य साहित्य पुरवलं जात आहे। नियम मोडून वकीलपत्र थेट त्याच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे। तंबाखूजन्य पदार्थ आणि औषधं बाहेरून आणून दिली जात आहेत। तुरुंग कर्मचाऱ्यांकडून वाल्मिकला स्पेशल चहा बनवून दिला जातो। त्याच्या आवडीचं जेवण आणि बाहेरच्या व्यक्तींची तासभर भेटी करून दिला जात आहे। वकील भेटीच्या नावाखाली इतर सहकाऱ्यांना प्रवेश दिला जातोय। मुलाखतीलाही वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ दिला जातोय। कारागृहातील काही कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या नातेवाईकांशी संपर्क साधल्याची माहिती मिळते। आता या माहिती संदर्भात देशमुख कुटुंब तुरुंग प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती मागणार आहे। व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असेल किंवा सगळ्या आरोपींसोबत त्याला सारखा तिथं म्हणजे वागणूक दिली नसेल, म्हणजे दिली जात नसेल, तर सरळ एक विषय आहे की त्या आरोपींना मध्ये न ठेवता जेलमध्ये एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून त्यांना ठेवून जरी तिथं पुढचं खटला चालू दिला तरी काय हरकत आहे? मग आमची एकच शासनाला विनंती असेल की हे कोण करून घेते ह्या लोकांकडून, हे अगोदर शोधलं पाहिजे। आणि करून घेणारी कोणीतरी मोठी ताकद आहे म्हणून प्रशासनातले लोक हे काम करत आहेत। कारण शासनातलाच कुठला तरी एखादा मोठा माणूस असल्याशिवाय ते प्रशासनातले लोक इतकं टचून काम करत नाहीत किंवा लक्ष देऊन काम करत नाहीत। प्रत्येक गोष्टीवर इतकी मदत का केली जाते या आरोपींना? कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवरती एकच हल्लाबोल केलाय। धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये, त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही, म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे। तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही। हे आरोपीला अभय देण्याचं जे काम चाललेलं आहे, आरोपींना पाठीशी घालण्याचं जे काही काम चाललं आहे, सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर आहे असा याचा अर्थ होतो। वाल्मिक कराडच्या आजूबाजूला 8 जण असायचे। मग वाल्मिक कराडचं आपलं मॉलिश दररोज सकाळ संध्याकाळ, मग एखाद्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं, मग बाकीच्यांनी हवा घालायची, मस्त जेवण येणार, कारण तो आजारी आहे, आजारी असल्यामुळे मस्त पंचपक्वान्न जेवायला जायची, मजा आहे। अशा पद्धतीने त्याला जर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल तर ज्या पोलिसांनी अशा पद्धतीची हिंमत केली की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेल्या अहवालात कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं समोर आली आहेत। देशमुख कुटुंबाने या संदर्भात सीसीटीव्हीची मागणी केली असून त्याची दखल न घेतल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे। दरम्यान या व्हीआयपी ट्रीटमेंट संदर्भात कारागृह अधीक्षक मुलानी यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।